नमस्कार. विप्र समाज नाशिक. गुरुवर्य मामासाहेब दांडेकर कला भगवंतराव वाजे वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सिन्नर नाशिक. मी आपल्या सर्व अभ्यासकांचे आणि विद्यार्थ्यांचे मनपूर्वक स्वागत करते. ऑनलाईन व्याख्यान, ऑनलाईन अध्यापन ही कोविड या संसर्गजन्य आजारामुळे आपण काही कारणास्तव अभ्यासक्रम पुढे नेत आहोत. सर्वांनी काळजी घेणं आवश्यक आहे. यासाठीच मी आपणास विनंती करते. मी प्राध्यापिका जयश्री पागुल. हा अभ्यासक्रम MA प्रथम वर्ष 2020 आणि 2021 या वर्षाचा विषय मराठी पेपर नंबर 4 आहे आणि या पेपर नंबर 4 मध्ये ग्रामीण साहित्य हा एक विषय आपणास अध्यापनासाठी आलेला आहे. थोडक्यात या विषयाची प्रथमता ग्रामीण साहित्य म्हणजे काय आणि या ग्रामीण साहित्याची कारणं काय होती हे आपण थोडक्यात बघू. ग्रामीण साहित्य म्हणजे नेमकी होतं तरी काय? 60-उत्तरी मराठी साहित्यामध्ये जे स्वरूप आलं आणि जे ग्रामीण साहित्य आलं त्या ग्रामीण साहित्याचं नेमकेपणाने कुठलं स्वरूप होतं? 60 उत्तरच्या कालखंडानंतर मराठी साहित्य हे उदयाला आलेलं आहे. विविध साहित्य प्रवाह आले त्यावेळी. ग्रामीण साहित्य आलं, दलित साहित्य आलं, त्यानंतर स्त्रीवादी साहित्य आलं, त्यानंतर बालसाहित्य आलं. अनेक साहित्याच्या या प्रकारामध्ये हा एक साहित्य प्रकार आला. मग ग्रामीण साहित्य असं नाव का द्यावंसं वाटलं? ग्रामीण साहित्य इतर साहित्यापेक्षा वेगळेपण का मांडावं लागलं? याची काही कारणं आहेत विद्यार्थी मित्रहो. ग्रामीण असणं आणि ग्रामीण साहित्य ही संज्ञा थोडी व्यापक आहे, परंतु आपण ढोबळमानाने थोडक्यात आपण याचा परिचय करून घेऊया. माझ्या या देशामध्ये, भारतामध्ये 70% भूभाग हा शेतकरी वर्गाने व्यापलेला आहे, शेती व्यवसायाने व्यापलेला आहे. अर्थातच हा ग्रामीण भाग आहे. महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भाग आहे तो प्रदेशनुसार त्याची विभागणी झालेली आहे. मग ग्रामीण साहित्य आहे तर इथे मी मुद्दाम म्हणून ग्रामीण साहित्य आहे शेती वर्गाचं असल्या कारणानं तुमच्या परिचयाचं, जे तुम्ही काम करता, जे तुमच्या शेतीमध्ये आहे, जे तुमच्या संपूर्ण गावात आहे, खेडेगावात आहे, अर्थातच आदिवासी पाड्यामध्ये आहे, परंतु शहरी भागापेक्षा ग्रामीण भाग किती वेगळा आहे हे दाखवण्यासाठी ग्रामीण साहित्य निर्माण होण्याचे कारण काय आहे? तर ग्रामीण साहित्य म्हणजे नक्की काय असेल असा हा थोडक्यात जर आपण आढावा घेतला तर ग्रामीण साहित्याची कारणं आपल्याला लगेचच लक्षात येतील. 60 नंतर जे ग्रामीण साहित्य लिहिलं गेलं त्याच्या आधीही साहित्य लिहिलं. ग्रामीणतेचा काही पट उलगडला गेला, शेतकऱ्याचा काही पट उलगडला गेला, परंतु अनेक वाचक, अनेक अभ्यासक याच्याकडे दुर्लक्ष करत होते. मग शहरी भागातील कामगार आणि ग्रामीण भागातील कामगार या माणसांची व्यथा वेगळी आहे, त्यांच्या वेदना वेगळ्या आहेत, त्यांचे कष्ट वेगळे आहेत. मग ते इतरांपर्यंत पोचवायचं असेल, इतरांपर्यंत जाऊ द्यायचं असेल आणि हे संपूर्ण केलेलं जर लेखन आहे तर हे शेतकरी जीवनाचं लेखन असेल, शेतकऱ्यांच्या व्यथा असतील. सावकारा निर्मितीमध्ये शेतकऱ्यांना कशा पद्धतीनं व्याज घेतलं जायचं, धान्य घेतलं जायचं, सावकारांनी अनेक गरीब शेतकऱ्यांना बुडवलेलं आहे, याची व्यापार पद्धती वेगळी होती, कष्ट करण्याची भूमिका वेगळी होती. आणि म्हणून ज्या वेदना आणि जे दुःख, जे चांगलं जे वाईट, या सगळ्या संघर्षामध्ये लिहिलं गेलं, ते खेडेगावातलं लिहिलं गेलं. ते आमच्या संपूर्ण खेडेगावाची व्यवस्था कशी आहे
हे लिहिलं गेलं, याची पात्र लिहिली गेली, इथल्या माणसांची ओळख लिहिली गेली आणि यालाच पुढे जाऊन अनेक साहित्यिकांनी या साहित्याला, शेतीवर्णनाच्या साहित्याला, खेडेगावातल्या साहित्याला किंवा पाड्यावरल्या साहित्याला ग्रामीण साहित्य म्हणावं असा कल निर्माण झाला आणि 60 नंतर ग्रामीण साहित्य निर्माण झालं. ग्रामीण साहित्याची कारणं काय आहेत? तर ग्रामीण साहित्याची मुख्य कारणच आहे, लेखनात, ग्रंथात केव्हाच नमूद झालं नाही ग्रामीण भाग. तो ग्रामीण भागाचा, लेखनाचा नमूद न होणारा भाग जो आहे, याचा पाया जर आपण बघितलं तर संत तुकारामांच्या अभंगांमध्ये येतो. तसा सावत्या माळी जो आहे तो कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी असं जेव्हा म्हणतात तेव्हा हे मळ्याचं वर्णन येतं, शेतकऱ्याचं वर्णन येतं, पीक पाण्याचं वर्णन येतं. पण त्यानंतर लेखनामध्ये फारसं गांभीर्य ग्रामीण भागाकडे गेलं नाही. मग याच्याबरोबरच ग्रामीण भागातील कामगार वर्ग आहे, शेतकरी वर्ग आहे, त्यांचे बिकट प्रश्न आहेत. मग शेतकरी कामगार आहे, रोजंदार आहे, सालदार आहे, सालदारकीचे प्रश्न आहेत. कारण जो सालदार संपूर्ण पीक पाण्याची व्यवस्था वर्षभर लावतो तर तो काही गुंतवणूक करत नाही, पण त्याची रोजंदारी हातावर मोजण्या इतपत होती. त्याचे प्रश्न आहेत. काबाड कष्ट तो करतो आणि शेतकरी मालक श्रीमंत होतो. मग शेतकरी मालक आणि रोजंदार वर्गाची पिळवणूक कशी होत होती याचेही प्रश्न लिहिणं गरजेचं होतं. ही गरज म्हणून ग्रामीण साहित्याची निर्मिती होण्याचं प्रमुख कारण हे पण आहे. खेड्यातील सावकार वर्ग आहे, पण हा सावकार वर्ग माणसाची कशी पिळवणूक करायचा आणि पिळवणूक करता करता अनेक लोकांच्या शेती व्यवसायाच्या गहाणवटी असणाऱ्या शेती किंवा आपण त्याला वावर म्हणतो, मळा म्हणतो, हे स्वतःच्या ताब्यात घेतलंय. ही गरीब शेतकऱ्यांची व्यथा होती, कष्टकऱ्यांची व्यथा होती, ही पिळवणूक होती आणि या पिळवणुकीच्याच मुळे ग्रामीण साहित्याची निर्मिती होणं गरजेचं होतं. आनंद यादव असं म्हणतात, ग्रामीण साहित्य किंवा ग्रामीण साहित्याची बाह्यता, बाहेरील ओळख ही त्या साहित्यातील बोलीवर अवलंबून असते. आपण ग्रामीण बोली म्हणतो, खेडेगावची बोली म्हणतो, खेड्यापाड्यातली बोली म्हणतो. याला साधा एक शब्द आहे, गावंढळ बोली. मग या बोलीवरून ग्रामीण साहित्याची बाह्यता ओळख होते. डॉक्टर मनू घाटे असं म्हणतात, ग्रामीण साहित्य म्हणजे माझ्या शेतकऱ्याचं साहित्य, माझ्या रोजगार हमी योजनेमध्ये काम करणाऱ्या माणसाचं साहित्य. आणि ग्रामीण कथेचं आद्य आणि अभिजात पीठ म्हणून माननीय माडगुळकर असं म्हणतात की ग्रामीण कथेचं खंडन दाखवलंय त्यांनी त्यात. तर शंकर पाटील असं म्हणतात, मराठी कथेमध्ये त्यांनी नाविन्य आणलं. नाविन्यपूर्ण, वैशिष्ट्यपूर्ण नाविन्य हे शंकर पाटलांच्या ग्रामीण साहित्याची ओळख होते. आणि मग आनंद यादव खूप सोपी व्याख्या करतात, ग्रामीण कथेत निवेदन आणि संवाद हे जेव्हा आणले जातात तेव्हा खरी ओळख ग्रामीण साहित्याची होते. ग्रामीण साहित्य निर्माण होण्यामागे ही विविध कारणं आहेत. या कारणांचा बदलता प्रवाह लेखकांनी आणला. ग्रामीण भूभाग, भूप्रदेश, ग्रामविषयक चित्रणं ती दिली पाहिजे, गावची चित्रणं दिली पाहिजे, यायला पाहिजे. ही चित्रणं या ग्रामीण साहित्यामध्ये आढळतात. डॉक्टर रवींद्र ठाकूर हे तर म्हणतात, ग्रामीण जीवन चित्रण असोशीने बाळगणाऱ्या साहित्यात मुळातच समाजभिमुख अशी प्रवृत्ती येते आणि ती दाखवायला हवी. तेव्हा तुम्हाला शहरीकरणापेक्षा माझा ग्रामीण भाग किती वेगळा आहे हे तुम्हाला समजेल. म्हणजेच तुम्ही आणि आम्हीच नाही
तर संपूर्ण तो अभ्यासक असेल, संशोधक असेल, विद्यार्थी असेल, शिक्षक असेल, पालक असेल, इतकंच नाही तर वाचक असेल, वाचकांपर्यंत ही सगळी व्यथा, हे दुःख गेले पाहिजे. खेड्यामध्ये पाळमुळं जी आहे लेखकांनी मांडली, समाज व्यवस्था कशी आहे ती मांडली. काही गोष्टींचा उद्रेक झाला, पाणी, पाणवाठे याविषयी चळवळी निर्माण झाल्या. मग वाचक तो स्वतः चळवळ निर्माण करताना त्याला वाटू लागलं की मला याचं लेखन करायला हवं. त्याने ते लेखन करण्याचा अट्टहास हाती घेतला आणि अनेक लेखकांनी आपल्या ग्रामीण भागातली व्यथा, आपल्या ग्रामीण भागातलं चांगलं रूप, आपल्या ग्रामीण भागातली चांगली पद्धत, आपल्या ग्रामीण भागातली माणुसकी, आपल्या ग्रामीण भागामधलीच खऱ्या अर्थाने आपण म्हणतो स्त्री वर्गाची जितकी स्वतंत्र मतवादी स्त्री होती, तेवढीच कुठेतरी कुंठित असलेली स्त्री सुद्धा या चित्रणांमधून आलेली दिसते. हे मुद्दाम काही चित्र मला वाटले ग्रामीण साहित्यामध्ये. ज्यांनी ग्रामीण साहित्य पुढे आणलं त्यातला एक खऱ्या अर्थाने असा खूप चांगलासा लेखक, साहित्यिक होऊन गेले ते होते आनंद यादव. पुढे जाऊन ग्रामीण साहित्याच्या प्रेरणा या घटकावर मी बोलणारच आहे. हे फक्त थोडंसं ग्रामीण साहित्याचा चेहरा आणि मोहरा, त्याची कारणं, या कारणमीमांसेपर्यंत मी येऊन पोचले. ज्येष्ठ साहित्यिक आनंद यादव यांनी पुढाकार घेऊन ग्रामीण साहित्याची जी चळवळ होती त्याची बांधणी केली, त्याची मांडणी केली. खेड्यात राहणाऱ्या, खेड्यातून येणाऱ्या जो लिहिणारा तरुण लेखक होता, त्या चळवळीने त्याने आत्मभान दिलं होतं, त्याने आत्मविश्वास दिला होता. हे आनंद यादवांचं मोठेपण होतं आणि हे मोठेपण अर्थातच डॉक्टर मनोहर जाधव सर यांनी त्यांच्याविषयी असं मत व्यक्त केलेलं आहे. मग हा पुढाकार आनंद यादवांनी किती घेतला तर त्यांच्या संपूर्ण साहित्यातून तो तुम्हाला नक्कीच अधोरेखित होईल. ग्रामीण साहित्याच्या दुसऱ्या गोष्टींमध्ये रारम बोराडेंचं नाव घेणं हे आवश्यक आहे. माननीय रारम बोराडे सरांच्या कादंबऱ्या ह्या ग्रामीण शेतीचं, ग्रामीण वास्तवाचं चित्रण लोकांच्या समोर मांडलं जातं. त्यावर मी पुढच्या घटकामध्ये बोलणारच आहे. आणि ही व्यवस्था जितका काही भाग, काही प्रदेश ग्रामीणतेने नटलेला आहे, शेती व्यवसायाने नटलेला आहे, जिथे खूप पाणी पुरवठा आहे, अशी रानं व्यवस्था काही ठिकाणी आहे. पण काही भूप्रदेशामध्ये या जमिनी खंगत चालल्या आहेत. म्हणजेच मला जे म्हणायचं होतं, दुःख आणि वेदना आणि कष्ट, या शेतीतले जे काही कष्ट आहे, या लेकरांचे जे काही कष्ट आहे, हे आपल्याला दिसतात. मग एका बाजूला श्रीमंत वर्ग ग्रामीण भागातलाच तयार होतो आणि दुसऱ्या बाजूला शेती करणारा, राब राबणारा, हाताला फोड येईपर्यंत त्यावेळचा भाग कसा होता आणि आजचा भाग कसा आहे. आता यंत्रयुग आलंय, पण पूर्वी सगळीकडे यंत्रयुग नव्हतं. यासाठी ही दखल घेणं क्रमप्राप्त होतं आणि म्हणून ही कारणं महत्त्वाची वाटतात. शेती आली तर ग्रामीण जीवन आलं, स्त्री आली, ग्रामीण जीवन आलं, म्हणजेच शेतीचं जीवन कसं होतं, ग्रामजीवनातील वेदना आणि व्यथा काय होत्या, लोकांच्या व्यथा काय होत्या. आम्ही आमच्या गावामध्ये जर गेलो, आमच्या खेड्यात जर आम्ही गेलो, खेड्यात जर आम्ही वावरलो, तर एक संध्याकाळचा खऱ्या अर्थाचा संवाद होत असेल, प्रौढ असेल, वृद्ध असेल, तरुण असेल, तर एका पारावर तो संवाद व्हायचा. म्हणजे कुणाची सुखदुःख असतील, कुणाच्या माळ्याची रचना असेल, कुणाला काहीतरी कमी असेल, तर हा संवाद त्या गावाच्या पारावर व्हायचा. हे सुद्धा लिहिणं अपेक्षित होतं आणि हे लिहिणं या अनेक लेखकांच्या ठाई लिहिलेलं आहे. मी लेखकांच्या यादी, लेखकांचे संदर्भ पुस्तकं
पुढच्या घटकामध्ये आणणारच आहे. या ग्रामीण साहित्याचा चेहरा हा अशा पद्धतीने आहे विद्यार्थिनी तर त्याची गरज आजही आहे, कालही होती आणि उद्या असणार आहे. इथे थांबते. धन्यवाद.